अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। चांदीचे दागिने हे केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचे मानले जाते। आपल्या जीवनात मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती पाहिजे असेल तर चांदीचे दागिने हे उपयोगी मानले जाते। तर ते कसे ते आज आपण पाहणार आहोत। चांदीचे दागिने पायात घातल्याने काय फायदा होतो हे पण आपण पाहूया। वैज्ञानिक दृष्टिकोनातून मनुष्याचा मेंदू थंड आणि पाय गरम असावे असे म्हटले जाते, म्हणूनच आपण डोक्यावर सोन्याचे आणि पायात चांदीचे दागिने घालतो। ज्योतिषशास्त्रानुसार डोक्यावर सूर्यग्रहाचा आणि पायावर शनिग्रहाचा प्रभाव असतो, त्यामुळे डोकं थंड आणि पाय हे नरम असतात। पैंजण आणि बोटातील जोडवी हे सौंदर्य वाढवणारे नसून ते आध्यात्मिक प्रगतीचेही मानले जाते। तसेच पायात चांदीचा कोणताही दागिना परिधान केल्याने अनेक चमत्कारिक फायदे देखील होतात। पायातील दागिना हा सात्विकता ठरवण्यासाठी उत्तम मानला आहे। तसेच शरीरातील खालच्या भागाचा संबंध हा मलविसर्जनासाठी असतो, त्यामुळे शरीरातील निगेटिव्ह लहरी म्हणजेच रज प्रकृती ऊर्जेचा प्रतिकार चांदीचे दागिने पायात घालण्याने होतो। तर सोन्याचे दागिने हे पायात घालणे उपयोगी ठरत नाही, म्हणून चांदीचे दागिने हे पायात घालणे खूप महत्त्वाचे मानले जाते। तर पैंजण हे अतिशय लोकप्रिय चांदीचे दागिने आहे। ते लहान मुलीपासून ते वयोवृद्ध बायापर्यंत घालण्याची परंपरा आहे। पैंजण घालण्याच्या आध्यात्मिक कारण म्हणजे काय, तर पैंजणातील चांदी ही देवीच्या तत्वाचे तेज तत्व आकर्षित करते। ते सूक्ष्म नकारात्मक ऊर्जापासून आपले संरक्षण करते। ती जी लहरी आहेत ती निगेटिव्ह लहरी टाकते आणि पॉझिटिव्ह लहरी आपल्या शरीरात घेते, त्यामुळे शरीराभोवती कवच तयार होते। पैंजणाच्या घुंगरूमधूनही काही लहरी हे उत्सर्जित होत असतात। त्या सात्विक लहरी हे वातावरण शुद्ध करत असतात। शिवाय चांदीच्या पैंजणामधील आवाज हा निगेटिव्ह लहरी दूर करतो। पैंजण घातल्याने देवीच्या तत्वाचे प्रवाह स्त्रियाच्या भोवती आणि शरीराभोवती हे फिरतात, त्यामुळे त्यांना ते ऊर्जा प्राप्त होतात, ज्याच्यामुळे पैंजणातून निघणाऱ्या सात्विक लहरीत वातावरण शुद्ध करतातच, परंतु त्या शुद्ध करण्यासाठी घुंगराला मर्यादा हवी, कारण मुलीमध्ये शक्ती अव्यक्त असते, त्यामुळे त्यांनी जास्त घुंगूर असलेले पैंजण परिधान करावे। ते त्यांच्या शक्तीला जागृत करते, परंतु विवाहित महिलांनी कमी घुंगरू असलेले पैंजण घालावे, कारण आधी तत्वाच्या शक्तीचा अमृत ते असतात, म्हणून महिलांनी कमी पैंजण असलेले घुंगरू घालावे। महिलांनी पायात पैंजण घालतात, मग पुरुषांनी काय करावे? पुरुषांना निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी किंवा गरमी घालवण्यासाठी काय करावं, तर पुरुषांनी तांब्याचं किंवा चांदीचं कडं त्यांनी परिधान हे करू शकता। तर चांदीचं कडं हे उष्णता शोषून घेतं, ते आरोग्यासाठीही चांगलं आहे। तसेच स्त्रिया दुसऱ्या बोटात जोडवी घालतात, तीही त्यांची इच्छाशक्ती वाढते आणि तिची इच्छाशक्ती शरीरातील नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवते। मासोळी ही चौथ्या बोटात घातली जाते। जोडवी ही मासोळी मुलींना शांती देते आणि त्यांना ब्रह्मचर्याचं पालन करण्याचं सहाय्य करतं। पायामधील चांदीचे दागिने हे फक्त सौंदर्य वाढवण्यासाठी नसून त्याचे आध्यात्मिक फायदेही खूप आहेत। चांदीचे दागिने पैंजण आपण आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जाला खेचते आणि सकारात्मक ऊर्जाला ते दूर ठेवते, म्हणजे सकारात्मक ऊर्जाला ते खेचते आणि नकारात्मक ऊर्जाला दूर ठेवते। यासारख्या आध्यात्मिक फायद्यासाठी दागिन्यांचा वापर आपल्या जीवनात उपयोगी ठरू शकतो। पुरुषांनी चांदीचे कडे देखील फायदेशीर ठरू शकते। तसेच अनेक संस्कृतीमध्ये चांदीचे कडे परिधान केल्याने आरोग्याचा देखील फायदा होत आहे। शिवाय ज्योतिषशास्त्रामध्ये ती खूप महत्त्वाचेही मानले आहे। चांदीचे कडे हे मनगटावर परिधान केल्याने त्या पुरुषांचे किंवा मुलांचे आरोग्य चांगले राहते आणि संपत्ती वाढते। चांदीचे कडे परिधान केल्याने पुरुषासाठी अनेक आरोग्यदायी फायदेही ठरू शकतात। चांदीचे कडे परिधान केल्याने रक्तसंतुलन सुधारू शकते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सांधेदुखीमध्ये त्यांचा फायदा खूप होतो। चांदीच्या दागिन्यांमध्ये बरे करण्याचे गुणधर्म आहेत। रोगप्रतिकारक शक्ती आहे जी आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने
खूपच फलदायी आहे. चांदीचे कडे धारण केल्याने मनावर शांत प्रभाव पडतो, चिंता आणि नैराश्य दूर होते. चांदीचे कडे परिधान केल्याने आरोग्याचे कल्याणही होते. तसेच चांदीचे दागिने पायात घालणे, पैंजण, कडे, जोडवी हे आपल्याला नकारात्मक शक्तीपासूनही दूर करतात. तसेच काही दिवसापासून म्हणजे काही वर्षापासून, काही शतकापासून भारताच्या संस्कृतीमध्ये चांदीचे दागिने घालण्याची परंपरा आहे. तर तेचे चांदीचे दागिने हे सौंदर्याच्या दृष्टीने देखील फार महत्त्वाचे आहे. तसेच आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही ती खूप फायद्याचे आहेत. चांदीची जोडवी किंवा पैंजण यामध्ये पायातून येणाऱ्या तामसिक शक्ती त्या नष्ट करतात. चांदीच्या धातूची तेजस्वी तत्व आहे, ते नकारात्मक शक्तीला दूर ठेवते. चांदीचा धातू शरीरातील उष्णता कमी करतो. पायातील पैंजण किंवा जोडवी घातल्याने शरीरातील तापमान स्थिर राहते, जे उन्हाळ्याच्या काळात आपल्याला उपयोगी ठरत असते. उष्णतेच्या त्रासापासून पण आपल्याला याचा फायदा होतो. आयुर्वेदानुसार कफ, वात, पित्त ते दूर करते. शरीरातील कोणत्याही त्रिदोषामुळे होणारा विकार कमी होतो. चांदीचे दागिने घातल्याने मासिक पाळीतीलही समस्या दूर होतात. चांदीचे पैंजण आणि जोडवी घातल्याने आपले आरोग्य सुधारते. चांदीचे दागिने नकारात्मक शक्तीला दूर करते. चांदीचं पैंजण, जोडवी, कडं घातल्याने मनशांती होते आणि आध्यात्मिक उन्नतीही होते. चांदीचे दागिने पायात घालणे हे केवळ परंपरा नसून त्यामुळे मिळणारे आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक आणि आरोग्याच्या दृष्टीने ती नक्कीच फायदेशीर ठरते असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पायात जर पैंजण नसेल तर तुम्ही तुमच्या पायात पैंजण घाला, हातात कडे घाला. ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने तर चांगलेच आहे, पण असं म्हणतात ते तुमचे मानसिक आणि शारीरिक शांतीही ठेवते. त्यामुळे आजपासूनच तुम्ही पायात चांदीचे दागिने घालायचा नक्कीच प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.